सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठं त्या ठिकाणी संकट आहे महाराज. ऐका, आपल्याला सांगायचं होतं, आपल्या लेकराला आपण योग्य संस्कार नाही दिले तर तो योग्यरित्या वागणार नाही. आपलं लेकरू 12वी पास झालं ना की त्याला वाटतं हे सगळं वेळ आहे, सोपं सोपं सांगून जाईल. मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं, ते लेकरू डोक्यात टोपी घालतं, त्याच्या आई त्याला नमाज अदा करायला शिकवते. ताईंनो, ते लेकरू नमाज अदा करतं आणि नमाज अदा करत असताना त्याचा बाप ज्या वेळेला पाहतो, त्याची आई ज्या वेळेला पाहते, तेव्हा त्यांना आनंद होतो. शोकांतिका आहे, आज आपलं लेकरू 12वी पास झालं तरी आजही त्याला ज्ञानोबराय पुढं, तुकोबराय पुढं, मारुतीराय पुढं झुकायची शरम वाटते, लाज वाटते. ही शोकांतिका आहे. दाखवा ना तुम्ही मला. न सांगता एखाद्या तरुणाने मारुतीच्या मंदिरात जाऊन दिवा लावला, सांगावं लागतं महाराज. किंचित तरुण असेत ज्यांना वारकरी संप्रदायाविषयी निष्ठा आहे, आनंद आहे, एकात्मता आहे. पण अनेक तरुण असे पाहिले जे व्यसनाच्या आधारी या मार्गाला येत नाही. सांगायचा प्रयत्न करेल माझ्या ताईंनो. आशांना माझा नेहमी प्रश्न असतो, येतात बर का, काही चांगले लोकही भेटतात, काही वाईटही भेटतात. एक म्हणे, ताई दशक्रिया विधी निमित्ताने आजचं कीर्तन आहे. ताई, गरुड पुराणानुसार आपण काही गोष्टी पाहूयात. गरुड पुराणानुसार गोष्टी पाहायचा प्रयत्न केला तर 3 विधी आहेत. जन्माला आल्यापासून जेव्हा माणूस शेवटच्या स्थितीला पोहोचत असतो, शेवटच्या स्थितीला पोहोचल्यानंतर जेव्हा हा नरदेह त्यागून जातो, तेव्हा 3 विधी करतात. पहिला विधी आहे श्राद्ध, दुसरा विधी आहे पुण्यस्मरण आणि तिसरा विधी आहे पुण्यतिथी. बारकाईने ऐका, जे श्रद्धेने करतात त्याला श्राद्ध म्हणत असतात. आज तुम्ही सुंदर मंडप टाकलाय, कीर्तनकारही बोलवले, भोजनही दिलं, पण माझ्या ताईंनो, किती मोठा मंडप टाकलाय याला महत्व नाही. किती मोठा कीर्तनकार बोलवला यालाही महत्व नाही. किती मोठे गायक वादक आहे यालाही महत्व नाही. किती मोठा साऊंड आहे यालाही महत्व नाही. मग महाराज, महत्व आहे कशाला? एवढा सगळं करत असताना तुमच्या अंतःकरणात किती श्रद्धा आहे, ही गोष्ट महत्वाची. कारण श्रद्धेने करतात त्याला श्राद्ध म्हणत असतात. दुसरं आहे पुण्यस्मरण. जो पुण्यात्मा हे जग सोडून गेला त्याचं स्मरण करून भजनाने कीर्तन करणं याला म्हणतात पुण्यस्मरण. आणि तिसरं आहे पुण्यतिथी. ज्या तिथीला हा पुण्यात्मा जग सोडून गेला त्या तिथीला नामचिंतन करणं. मला वाटतं आपण 11 महिने पूर्ण झाले की वर्ष श्राद्ध करतो. पूर्ण 1 वर्ष पूर्ण झाला की ज्या तिथीला तो व्यक्ती गेलाय त्याच्या निमित्ताने भरपूर लोक नामचिंतन कीर्तन भजन करत असतात. सांगेल, जीवन जगत असताना जेव्हा हा नरदेहातून आत्मा निघून जातो ना, 1 ते 17 दिवसापर्यंत जे करतात त्याला प्रेत कर्म म्हणतात. पहिल्या दिवसापासून 17व्या दिवसापर्यंत जे करतात त्याला प्रेत कर्म म्हणतात. आणि 17व्या दिवसापासून 1 वर्ष श्राद्धापर्यंत करतात त्याला पितृकर्म म्हणतात. आज हे प्रेत कर्म आहे जे आपण करत आहोत. सांगायचा प्रयत्न करेल, जेवढी श्रद्धा तुम्ही या गोष्टीवर ठेवाल तेवढंच फळ तुम्हाला याचं भेटणार आहे. कारण आता उद्या तुमचं काय आहे? श्राद्ध. बरोबर आहे का नाही? 10 दिवस पूर्ण होतील ना, श्रद्धेने करा, कोणतीही गोष्ट करा. फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्याकडून होईल तेवढं चांगलं कर्म आजींपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा. कारण जीवन जगत असताना आजींनी जो काळ चांगल्या कर्मात घालवलाय त्याचं फळ त्यांच्यापर्यंत सुखरूप पोचलं पाहिजे. चला, पवित्र असा सोहळा, सगळीच मंडळी कीर्तनाला. भाग्यवान आहात तुम्ही, कीर्तना करता आलात. आमचा सुद्धा सुयोग आला की आम्ही इथपर्यंत आलो. चला, अभंगाकडे आपण वळूया. ताईंनो, सोपा 3 चरणाचा आहे, प्रत्येकाला कळेल, रुचेलानी पचेल. महाराज, अभंग कोणाचा आहे हो? अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. कोण तुकोबर आहे? नुसतं तुकोबर आहे हा शब्द जरी कानावर आला तरी माणसाला एक प्रमाण द्यावंच लागतं. कोणतं? जडी दगडा सहित जडी दगडा सहित Loco
गदा सहित वह्या ताद येल्या जैस्या लाह्या धन्य तुकोबा समर्थ. मायबाप तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तरी तुकाराम नाम घेता एवढी ताकद. ज्ञानोबराय महाराज तुकोबराय महाराज सकल साधूंचं नामचिंतन जरी झालं तरी महाराज आपल्या पदरात पूर्ण येत असतं. तुकोबराय महाराजांची महती सांगेल संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढत हा पुण्य धर्म केला ते तुकोबराय. कोण तुकोबराय? हरी भेजनी हे ढवळीले जग ते तुकोबराय. कोण तुकोबराय? महाराज रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग ही गात्री प्रेम तुझे ते तुकोबराय. कोण तुकोबराय? हो अखंडित सद्गदित भगवंताचं नामचिंतन करणारे तुकोबराय. आणि अशा तुकोबरांचा हा अभंग माझ्या ताईंनो या जगामध्ये ज्ञानदेव ज्ञानोबराय महाराजांनी, शांती ब्रह्म भावनाथ महाराजांनी, भक्ती करावी नामदेवराय महाराजांनी आणि वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघावं तर जगद्गुरु तुकाराम महाराज डोळ्यासमोर दिसतात. सांगायचा प्रयत्न करील अखंडित भगवंताचं चिंतन करणारे तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतायत. त्यांचा निरोप आहे आपल्याला. महाराज म्हणले हाची नेम आता न फिरे माघारी. जीवन जगत असताना महाराजांनी सांगितलंय तुम्ही कोणतीही गोष्ट करा पण ती वैभव संपन्नतेने करा. परमार्थ करत असाल वैभव संपन्नतेचा करा, संसार करत असाल तरी वैभव संपन्नतेचा करा. कारण महाराज म्हणले आम्ही निश्चय करून भगवंताचा शेजार प्राप्त करण्याकरता प्रयत्न केला. सांगेल ताई आज आनंद आहे. कीर्तनाकरता पाहिलं ना सगळी लेव्हलची मंडळी दिसते. महिला वर्गाचं भलं मोठं प्रमाण, तिकडे किती पुरुष मंडळी बसली आहे, कित्येक लहान लहान लेकरं बसलेत. आता हे लेकरं तुम्ही आणले ते सोपे वाटतात तुम्हाला? बोला बोला. नाही यांच्यासारखं कठीण कोणीच नाही. वर्ग भरला होता आणि शिक्षकाने प्रश्न केला बाड्या उभा राहा. ते पोरग उभं राहिलं. म्हणे काय सर? म्हणे सांग 90 + 90 किती? काय विचारलं? 90 + 90 किती? तो म्हणे सर 90 + 90 म्हणजे अख्खी क्वार्टर. हे साधे नाहीत महाराज. कीर्तनाला गेली माझ्या ताईंनो, आता प्रसंग निघाला म्हणून सांगते. असं मोठंच घर होतं आणि त्या घरात कीर्तना करता गेले. 2 तास अगोदर गेले. 2 तास अगोदर गेल्यानंतर त्यांच्या घरी असं मोठा टीव्ही होता. त्या टीव्ही त्या घरातलं लहान लेकरू तो टीव्ही पाहत होता. आता 10-15 मिनिटं झाले. त्याला म्हटलं दादा मला रिमोट दे, चॅनल बदलू दे. तो मोठं पतलू पाहत होता. म्हटलं चॅनल बदलू दे मला. नाही म्हण महाराज चॅनल बिल काय बदलू देणार नाही. दुसऱ्याचं घर टीव्ही पाहता का बने? बापरे जाऊ दे बा, शांत बसले. काय करावं आता? 10-15 मिनिटांना ताई त्याचा मित्र आला. बाबू चल खेळा. म्हटलं जा तुझा मित्र आला. त्यानं माझ्या हातात रिमोट टेकवला. म्हटलं बरं झालं भारत स्वातंत्र्य झाला. रिमोट दिलं महाराज. तो निघून गेला. माझ्या ताईंनो खरं सांगते तुम्हाला 1 तासापासून बटन दाबते मी. 1 तासापासून बटन दाबते, सारखं बटन दाबते, सारखं. चॅनलच बदले ना. वैतागली साईडला रिमोट ठेवला आणि जसा रिमोट ठेवला तो बाहेरून फिरून आला. महाराज जय हरी. म्हटलं जय हरी. बदलला का चॅनल? म्हटलं नाही ना रे. कस काय बदलेल? म्हणे महाराज 1 शेर माझ्या खिशात होता. कळलं का तुम्हाला? हे एवढे सोपेत नाही बसून ठेवलेत म्हणजे. आनंद आहे बरं का. आज महिला वर्गाचं भलं मोठं प्रमाणे या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. ही काळाची गरज आहे. ताईंनो कीर्तनाला येत असताना एकटं येऊ नका. घरी नातू असेल ना, नातूचा बोट धरण त्याला इथे आणा. नात असेल नातीचा बोट धरण इथे आणा. ही काळाची गरज आहे. नाही तर आपल्या लेकराला पुढे दाखवावं लागेल मोबाईलवर. याला कीर्तनकार म्हणतात, याला पखवाज म्हणतात, याला गायक म्हणतात, याला पेटी, याला टाळ म्हणतात. शिकवावं लागेल याला विणा म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल ह्या गोष्टी होऊ नये तर एकच काम करा. आपल्या लेकराला इथे आणा. नसू द्या त्याला नाही कळत, लहान येतो. नसू द्या ना तिला नाही कळत, लहान येते. पण महाराज जेव्हा तो या गोष्टी, जेव्हा ती या गोष्टी पाहिन तेव्हा त्याच्यावर संस्कार होतील. आणि पुढे तुम्हाला तुमचं लेकरू डॉक्टर नाही बनवता आलं तरी चालेल, इंजिनियर नाही बनवता आलं तरी चालेल, वकील नाही बनवता आलं तरी चालेल. पण आपण ज्या वेळेला त्याला सांगू दादा गळ्यात तुळशी माळ घाल, सांगेल नाही डॉक्टर झालं तुमचं लेकरू चालेल, वकील नाही डॉक्टर झालं नाही चालेल. सांगायचा प्रयत्न एक मोठ्या पदावर नाही गेलं तरी चालेल. पण एकदा तुमचं लेकरू माळकरी झालं ना की तुमचे हाल तो वृद्धाश्रमात होऊ देणार नाही, एवढं मात्र गॅरंटी. सांगायचा प्रयत्न करेल. बघा ही काळाची गरज आहे. नाहीतर हे लेकर मोठे झाल्यावर त्यांना म्हणावं दादा टाळ घे, ते घेत नाही. विना घेत नाही. पखवाज शिकत नाही. आळंदी जात नाही. कारण लहानपणापासून संस्कारच दिले नाही. ओल्या मातीला आकार देता येतो, कोरड्या मातीला देता येत. ही ओली माती. जगाच्या मालकांना जसा आकार द्यावा त्या प्रकारे आपण सुद्धा आपल्या लेकराला आकार देता आला पाहिजे. लहान वय असेल ना, लहान वयातच माणसाला संस्कार घडतात आणि म्हणून आपल्या लेकराला आणलं पाहिजे. नाही तर हे मोठे झाल्यावर विचारतात महाराज काय असतं हो कीर्तन, काय असते कथा, विचारतात हे लोक.
काही काही लोक तर असं म्हणतात, 2-4 इयत्ता शिकले की त्यांना असं वाटतं हे सगळं वेड आहे. वाटतंय आताच्या पिढीला. माझं सांगणं असतं, ताई आपल्या लेकराला सांगा, तुझा जन्म काय सर्वसामान्याच्या घरात झाला नाही, तुझा जन्म मोठ्याच्या घरात झाला. किती मोठ्याचा सांगेल? ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्याची लेकरं आहोत आपण. लहानाची थोडी आहेत, मोठ्याची लेकरं आहोत. किती मोठ्याची? जरा बारकाई नाही का माझ्या ताईंनो. सुरुवातीला ट्रेंडिंगला एखादा पिक्चर निघाला, तो पिक्चर जर आपल्याला आवडला तर आपण तो पिक्चर 1 महिना त्या ठिकाणी पाहतो आणि पाहून झाल्यावर त्याच्यातलं गाणं आवडलं की 1 महिना ऐकतो. बरोबर आहे का नाही? बोलत चला. बोलता येतं ना? हां, बोलत नाही का इकडं? हां, तुम्ही असे धरून आणल्यासारखे कायला बसले? तुम्हाला काही टेन्शन आहे का? हां, आजींचं वय किती होतं बरं सांगता येईल का? हां, प्रश्न विचारल्यावर गडबडतात ते. असं करत जाऊ नका. मी काही तुम्हाला त्या ठिकाणी रागवणार आहे का? अजिबात नाही. फ्रेश बसा. असं तुम्हीच काही बोलणार नाही तर मला घाम फुटेल. काय बोलावं यांना? एवढं लांबून मी तुमच्याकरता आले, तुमची संख्या जास्त आहे, मला वाटलं मला काहीतरी भर देतील बा. तुम्ही नुसतं टुक 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 माझ्याकडे पाहताय. असं करू नका माझ्या ताईंनो. असं फ्रेश बसा, बोलत चला. तुम्ही घरात कुलूप लावलंय ना? हो माझ्या ताईंनो, लावलंय ना? हा, ओढून पाहिलंय ना? मग काय टेन्शन घेता? जगाचं टेन्शन आहे का तुम्हाला? या जगाकडे रक्त ग्रुप सोडून दुसरं काही पॉझिटिव्ह नाही. काय जगाचं टेन्शन घेता माझ्या ताईंनो? आता माझ्या मागे बोला, टेन्शन घ्यायचं. बोला बोला, टेन्शन घ्यायचं, काळजी करायची, चिंता करायची. टेन्शन घ्यायचं, काळजी करायची, चिंता करायची, आजपासून घरात काम करायचं. कोण नाही म्हणलं? हां, तुम्ही राजीनामा दिला तर घर चालणार नाही. पण आपण कुठे कमीत का हो? एवढ्या तुम्ही दबकून बसल्या. तुमच्या समोर मी तुमच्या वॉर्डातून उभी आहे तरी मला तुम्ही मत द्यायला तयार नाही. असं करू नका. बरोबर आहे का नाही? हां, तुम्ही फ्रेश बसल्यावर मलाही फ्रेश वाटतं, नाही तर मला वाटतं मी काय बोलते बुवा यांच्या डोक्यावरून जातं. असं करू नका. फ्रेश बसा. मी काय बोलते कळतंय ना? बोला बोला. काही अडचण नाही. करायचं का कीर्तन सुरू? तुम्ही म्हणा महाराज आतापर्यंत काय चालू होतं? कसं आहे माझ्या ताईंनो, एखाद्या पिकाला वेळेवर फवारा नाही भेटला तर तो चांगलं त्या ठिकाणी उत्पन्न देत. तसे आल्यावर आमचे महाराज म्हणले, ताई बुरजोळचे पिकं भारी आहे पण मध्ये मध्ये त्यांना फवारा द्यावा लागतो. काही अडचण नाही, देतो आम्ही फवारा. हाय का नाही? महाराज असं फ्रेश बसलं पाहिजे. देवाचा दरबार आहे. देवाच्या मंदिरात तुम्ही गेले, सुकलेलं फुल नेतात का? बोला बोला. नाही. कसे नेतात? टवटवीत. बरं, महिला काय आज कुठंच कमी राहिली नाही. बरोबर आहे का नाही? आज डॉक्टर कोण आहे हो? महिला. वकील कोण आहे? इंजिनियर कोण आहे? IPS कोण आहे? PSI कोण आहे? कलेक्टर कोण आहे? उपमुख्यमंत्री कोण आहे? बरोबर आहे का नाही? राष्ट्रपती कोण आहे? कीर्तनकार कोण आहे? आणि एका घराचं 2 घर करणारी कोण आहे? शाबास. आता हसल्या द्या. एवढ्या वेळापासून महाराज चाफा बोले ना, चाफा चाले ना, अशा बसल्या जसं धरून आणलं त्यांना. असं करू नका माझ्या ताईंनो. असं फ्रेश बसा. तुम्ही फ्रेश बसलं की मलाही फ्रेश वाटतं, नाही तर मला असं वाटतं बापरे आपण कोणासमोर बोलतोय. अजिबात तुम्ही रिप्लाय दिला नाही का माझं इमान लागत नाही. ऐका ऐका, आपल्याला सांगायचं होतं, आपल्या लेकराला आपण योग्य संस्कार नाही दिले तर तो योग्यरित्या वागणार नाही. आपलं लेकरू 12वी पास झालं ना की त्याला वाटतं हे सगळं वेळ आहे. सोपं सोपं सांगून जाईल. मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं. ते लेकरू डोक्यात टोपी घालतं, त्याची आई त्याला नमाज अदा करायला शिकवते. ताईंनो, ते लेकरू नमाज अदा करतं आणि नमाज अदा करत असताना त्याचा बाप ज्या वेळेला पाहतो, त्याची आई ज्या वेळेला पाहते, तेव्हा त्यांना आनंद होतो. शोकांतिका आहे. आज आपलं लेकरू 12वी पास झालं तरी आजही त्याला ज्ञानोबाराय पुढं, तुकोबाराय पुढं, मारुतीराय पुढं झुकायची शरम वाटते, लाज वाटते. ही शोकांतिका आहे. दाखवा ना तुम्ही मला. न सांगता एखाद्या तरुणाने मारुतीच्या मंदिरात जाऊन दिवा लावला, सांगावं लागतं. सांगावं लागतं महाराज. किंचित तरुण असेल ज्यांना वारकरी संप्रदायाविषयी निष्ठा आहे, आनंद आहे, एकात्मता आहे. पण अनेक तरुण असे पाहिले जे व्यसनाच्या आधारी या मार्गाला येत नाही. सांगायचा प्रयत्न करेल माझ्या ताईंनो. आशांना माझा नेहमी प्रश्न असतो, येतात बरं का. काही चांगले लोकही भेटतात, काही वाईटही भेटतात. एक म्हणे, ताई हा तुमचा वारकरी संप्रदाय किती मोठा आहे सांगावं. एखादं पिक्चरचं गाणं आपल्याला आवडलं माझ्या ताईंनो, आपण महिनाभर ऐकतो, 2 महिना ऐकतो, 3 महिना ऐकतो, पण 4थ्या महिन्याला ते गाणं ऐकायची इच्छा होत. हा वारकरी संप्रदाय किती मोठा सांगते. 750 वर्ष झाली आजही ज्ञानोबारायांचा हरिपाठ माणसाला बसल्या जागी डोलवतो. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. शिकवली पाहिजे. यांचा प्रश्न असतो ना, मी त्यांना उलट प्रश्न करते, दादा
तुमचं शिक्षण किती सांगतो अमुक अमुक. तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर काय मिळू शकतात याच्यापेक्षा जाऊ द्या. सध्याला जे चालू आहे, तुम्ही लग्न करता मुलगी तरी मिळू शकतात का? बोला. सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठं त्या ठिकाणी संकट आहे महाराज. ते आमच्याकडे एकांताई 40 पोरी पाहिल्या. किती पाहिल्या? जाग येत ना? किती पाहिल्या? ही नाही ती नाही ही नाही ती 40 पाहता पाहता 50चा झाला. आता 50 वर्षाचा नवरदेव झाला, कोणी म्हणेन पोरगी पाहिलं या? ओ बुरजड हो नाही काहीतरी म्हणा ना. म्हणेन काय? नाही वो जमाना गया. आजी 1980 मध्ये ज्या बापांनी आपल्या मुलींची लग्न लावून दिली त्याने रेडिओ आंदोलन दिला होता, बरोबर आहे का नाही? हा. 90 मध्ये सायकली दिल्या, 2000 पर्यंत मोटरसायकली दिल्या, 10 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या दिल्या. ताईंनो, 80 मध्ये रेडिओ, 90 मध्ये सायकली, 2000 पर्यंत मोटरसायकली, 2010 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या. आता 2026 आलं, लोक म्हणतात काहीच देऊ नका, फक्त पोरगी द्या. शोकांतिकाच आहे. कुठेही जा तुम्ही, सगळ्यात मोठा हाच प्रश्न झालाय माझ्या ताईंनो. 40 वर्ष झाला कोणीच म्हणत नाही पोरगी पाहायला या. 50 वर्ष पूर्ण झाले कोणीच म्हणत नाही पोरगी पाहायला या. मग असं ओट्यावर, आपल्या गावाला नारद ओटा आहे का? असेल अशा ओट्यावर माणसं बसलं. ते का रे दादा तुझं वय किती? काय नाही झालो आता 50चा. मग लग्न करतो का नाही? तो म्हणे लग्न करायचं आहे पण काय करावं, पोरगीच भेटत नाही. त्यातला एक आकलेचा तारा होता. तो म्हणजे भाऊ तुझं लग्न जमवतो पण मला कमिशन द्यावं लागेल. माझ्या ताईंनो, माझ्या आयुष्यात मी सगळ्या गोष्टीची एजंट पाहिली होती. घराची एजंट, शेतीची एजंट, प्लॉटीची एजंट, बंगल्याची एजंट, आता नवीनच एजंट पाहिली. शुभमंगल लग्नाची एजंट पण आलीत. हो महाराज. ते काय करतात, कुठून तर पोरगी आणतात. ती पोरगी पटलं तर राहते, नाही तर महाराज कष्ट केले तुम्ही, पैसे जमा केले, त्या मुलीला दिले, राहिली का? सांगणं असतं माझं. एखाद्याचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करून ही माणसं जर त्यांची पोटं भरत असतील तर माझा विटेवरचा पांडुरंग त्यांना कधीच माफ करणार नाही माफ करणार. महाराज शोकांतिका हो. मग आता 50 वर्षाचा पूर्ण झाला, तो म्हण पोरगी दाखवतो. हा म्हणे कशी का असे ना भाऊ, पण दाखव, आता पर्याय नाही. पाहण्याकरता गेले ताईंनो, पोरगी पाहिली, आवडली त्याला, पोहे खाल्ले, चहाही पिला, सगळ्यांना नवरदेव आवरला. आणि 1 तासानंतर नवरीची आई आली. नवरीच्या आईने म्हणे आता जावई बघायचा. तिने असं किचनचा पडदा बाजूला केला आणि जसा पडदा बाजूला केला त्याला पाहिलं आणि जसं पाहिलं ते घरातच आली. नाक फिसकत किचन मध्ये आली. तो रामभाऊ तिथे उभा होता. म्हणे का हो जरा इकडे या. त्याचं कॅलेंडर आलं. काय झालं म्हणे? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल पण याले तर पोरगी देत. तो म्हणे झालं काय? एवढ्या वेळापासून लई खुश होती तू, झालं काय तुला? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल पण याले तर पोरगी देत. तो म्हणे झालं काय? ती आंबामाय म्हणे हा पहिले मले बी बघायला आलता. पहिल्या 40 पाहिल्या त्यात माझा नंबर होता. काय करावी ती मोलाची माकडे, नाचत आती पुढे संसाराच्या. शिकवायचंय आपल्या लेकराला चांगले संस्कार द्या, अशी गत त्याची होऊ नये म्हणून त्याला सांगा नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी एकाच्या कैवाडे, उगवी बहुतांचे कोडे. ऐका, ज्या वेळेला चांगले संस्कार लेकरांना होतील, ज्ञानोबाराय तुकोबाराय संत ग्रंथ आणि भगवंत त्याच्या मस्तकात शिरतील, त्या वेळेला तुमचं लेकरू संस्कारी झाल्याशिवाय राहणार नाही. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. महाराजांनी या अभंगाद्वारे सांगावं हाची नेम आता न फिरे माघारी. वैभवाचा परमार्थ करा. आम्ही सुद्धा परमार्थ केला. जरा अभंगात शिरते. महाराजांशी माझं असं काही बोलणं झालं नाही एका संपूर्ण अभंग सोडावं, हाय का नाही? हा ऐका ऐका. अभंगात आपल्याला शिरायचंय, सोपं आहे. विराणी भाव प्रसंगातला अभंग आहे. ते म्हणाल महाराज विराणी भाव प्रसंगातला अजून फोड करून सांगा. गाथा उघडला, गाथेत अनेक प्रकरण आहेत, अनेक प्रकार आहेत. कोणता अभंग घ्यावा, कीर्तन करावं, पण कसं आहे अभंग नेमकं कुणाचा आहे, कोणत्या मुद्द्याचा आहे, कोणत्या नियमाचा आहे आणि त्याचा अर्थ काय हे जर पाहिलं तर मनाला समाधान प्राप्त होतं. हा अभंग विराणी भाव प्रसंगातला आहे. आता 3 शब्द या अभंगात फार जवळचे आहेत, प्रत्येकाने घरी न्या. पहिला शब्द आहे विराणी, दुसरा शब्द आहे विहरणी आणि तिसरा शब्द आहे विरिहिणी. विरिहिणी कोणाला म्हणतात? जिला जगाच्या मालकाची प्राप्ती झाली. कोणाला प्राप्ती झाली? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नव्हे मत प्राप्ती, म्हणून पहुडल्या नेती नेती सुख संगती न पवेती. त्या कोण आहेत? त्या गौडणी गोपिका, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. महाराज सांगायचा प्रयत्न करेल, त्या गवळींना देव भेटला होता देव.
पण कसे देव भेटल्यानंतर त्यांना थोडा अहंकार झाला. अरे हा कृष्णा, हा भगवान आमच्या बरोबर नाचतो काय, गातो काय, उड्या काय मारतो. त्यांना अहंकार झाला. त्यांचा अधिकार म्हणजे सोपा नव्हता बरं ताई. गवळणींचा अधिकार पाहावा तर यशोदा मैयाकडे त्यांनी जावं, म्हणावं आई लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाट, याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू आट. लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाट. एवढा अधिकार त्या गोपिकांचा बरं. पण कसे तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात याचा विचार देव करत नाही. तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडे का फाटलेले कपडे याचाही विचार देव करत नाही. माझ्या ताईंनो तुमच्याकडे मोठा बंगला आहे का छोटीशी झोपडी आहे याचाही विचार देव करत. मग महाराज देव विचार करतो कशाचा. एवढं सगळं असून सुद्धा तुमच्या अंतःकरणात किती नम्रता आहे याचा विचार देव करत असतो. कारण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ऐका, अंतःकरणात नम्रता असले पाहिजे. तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. जेवढी नम्रता असेल ना, कारण विद्या विनयी न शोभते. विद्या प्राप्त करायची माझ्या ताईंनो तर आपल्याकडे नम्रता असली पाहिजे. सांगेल जो व्यक्ती मुंगी होऊन साखर खातो त्याचं उद्धार होतो. सोपं सांगेल. तुम्ही मुंगी पाहिली? ओ मुंगी हो पहिली मुंगी. हा 2-4 मुंगे चावल्यावर जो आनंद होतो तो धुळे जाऊन सुद्धा होत आहे का नाही. अशा 2-4 मुंग्या जोडाल्या बरं का. नंदाणे, बोरीस, लामकानी, रामी, बुरझड, वारकुंडाने, इकडे हे काय आपलं गाव वडेल आहे का नाही. अशा 2-4 मुंग्या जवळ आल्या आणि त्यातली एक मुंगी म्हटली बाई मला दिल्ली जायचं. असं कोण म्हणे? ओ मुंगे हो. कोण म्हणे असं? मुंगी. त्यातली एक मुंगी उठली आणि फणकन तिच्या कानात मारली. असं पागल आहे काय म्हणे. तुझा बजेट किती, तू बोलते किती. जाईन का मुंगी दिल्लीला? बोला बोला. पण तीच मुंगी जर समाधान महाराजांच्या शर्टावर चढली, महाराज गेले दिल्लीला, मग गेली मुंगी दिल्लीला. पाहता काय माझ्याकडे नो तिकीट, नो पासपोर्ट, नो विजा, नो चेकिंग, नॉनस्टॉप 3 दिल्ली गाठली. आणि माझ्या ताईनं त्या दिल्लीतल्या मुंगीनं या बुरझटल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. ही म्हणे का ग तू दिल्ली कस काय गेली. आशिष भाषण इकडं. का ग तू दिल्ली कस काय गेली. त्या दिल्लीतल्या मुंगीने उत्तर दिलं, बाई दिल्ली जाण्याकरता 2 गोष्टी केल्या. 1 मी लहान झाली आणि 2 हात मोठ्याचा धरला. कळलं बघा. थोडं तुकडं करून सांगते. ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्या लहान व्हा. संत रूपी मोठ्याचा हात धरा म्हणजे देवरूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. ही ताकद नम्रतेची. माझ्या नाथ महाराजांचा हरिपाठ उघडा. त्यामध्ये नाथ महाराजांनी म्हणावं हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती, हरिपद प्राप्ती होण्या भावी दासी. हरिपद
देवाची प्राप्ती. तुका म्हणे बोळा जिंकू जाणे कळी काळा. म्हणून जीवन जगत असताना नम्रता असली पाहिजे. गोपिकांना अहंकार झाला ताई. त्यांना असं वाटत होतं हा देव आमच्या बरोबर नसतो काय गा, तो काय एवढ्या काय मारतो. देवाला अहंकार आवडला नाही, देव निघून गेला. मग त्यांची जी अवस्था झाली त्या ज्ञानोबाराय महाराजांनी विरहिणी रूपाने त्या ठिकाणी लिहून ठेवली. तुम्ही साहित्य वाचा ज्ञानोबारायांचं, काही साहित्य महाराज ज्ञानोबाराय महाराजांचं. ज्ञानोबाराय महाराजांचा एक एक शब्द म्हणजे 100 मन सोन आहे. फक्त वाचता आणि मनापासून त्याचं आकलन करता आलं पाहिजे. महाराज ज्ञानोबारायांचा शब्द म्हणजे मोत्याचा पाऊसच आहे. फक्त तेवढा तो अंतःकरणापासून जोपासता आला पाहिजे. सांगेल माझ्या ज्ञानोबाराय महाराजांनी म्हणाव कृष्णे वेधिले विरहिणी बोले चंद्रमा करी तो उभा रागे माय नलवा चंदन वंगे न घाला विंजनवारा हरी विन्न शून्य शेजारोगे माय. माझ्या जीवीचे तुम्ही का हो नैना. ही विरहिणी आहे. दुसरा शब्द आहे विहरणी. विहरणी शब्दाचा अर्थ आहे देवाची प्राप्ती. नित्य हरीची या समागमी न देखील ते सुख भोगू पाही. आणि ऐका तिसरा शब्द होता विराणी. विराणी शब्दाचा अर्थ आहे वीर राणी, वैभवाची राणी, वैभव संपन्नतेची राणी. निश्चयाचं बळ तुकोबारांनी जमा करावं, वीर राणी व्हावं आणि त्याच्या आधारावर जगाच्या मालकाचा शेजार प्राप्त करावा. अभंगाच्या पहिल्या चरणी
टाळी वाजवायला टॅक्स लागतो का? GST नाही. मग अशी कंजूसी का बरं करतात? जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ना ती उदार मनाची असते बरं का. जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते. जी व्यक्ती हळू टाळी वाजवते ना ती प्युअर कंजूस मनाची असते. आहे का नाही? मग काय कंजूसी करतात? त्याला काय टॅक्स लागणार आहे का GST लागणार आहे का नाही? मला तर प्रश्न विचारावा वाटतो मागच्याला, हे खरंच शांत आहेत का हो? ते म्हणतील ताई कायचं शांत, तुम्ही घरी येऊन पहा. ही म्हणते का हो तुमचं काय काय सांभाळू? घर सांभाळू, शेती सांभाळू, शेड्या सांभाळू, मेंढ्या सांभाळू, तुमच्या आई वडील सांभाळू, लेकरं सांभाळू, काय काय सांभाळू? त्यो म्हणे जगदंबा व कालिंका फक्त तोंड सांभाळ, बाकी मी सगळं सांभाळतो. एवढे शांत बसलेत, एवढे शांत मी कधीच पाहिले नाही तुम्हाला. अशा ओट्यावर बसल्यावर हरिपाठ म्हणत नाही ते. नाही महाराज, कधी हरिपाठ नाही म्हणणार ते. साक्री तालुक्यात एक गाव आहे, त्या गावाचं नाव काय मला आठवत नाही, पण ताईंनो त्या गावातल्या महिला कापूस वेचता वेचता खुरपणी करता करता हरिपाठ म्हणतात म्हणे. आपणही म्हटला पाहिजे, बरोबर आहे का नाही? यांच्या गप्पा म्हणजे अशा गप्पा असतात, आवाजही नाही हो दुसऱ्या बांधाला. बरं, कापूस वेचत असताना तुम्ही काम करत असताना इमानदारीने काम करतात का? सांगायचा प्रयत्न करेल. तुम्ही एखादं काम करा आणि काम करत असताना अशी रांगच्या रांग असू द्या आणि ती रांगच्या रांग ज्या वेळेस काम करते एखादी पुढे गेले ही दगड मारते तिला, जाऊ नको पुढं, तुला काही जास्त रोज देणार आहे तो म्हणतात या. हो महाराज, कठीण काम आहे यांचं. यांचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे महाराज. हे गप्पा मारायला बसल्या म्हणजे शांत गप्पा मारित नाही. अशा ओट्यावर बसल्या का हे बचत गट सगळं असं ओट्यावर बसल्यावर गप्पा मारतं. बाई ग, शेजारच्या घरी कोण आला होता? पिवळी साडी घातली होती, पांढरी गाडी होती, अजून एक जण होतं म्हणे, लग्न जमवायचंय म्हणे मुलाचं, पाहुणे आले होते, जाऊ दे बाई आपल्याला काय करायचंय. या गप्पा यांच्या. या हरिपाठ म्हणत नाही, काकडा म्हणत नाही महाराज. ताईंनो अशा 2-4 बायका जवळ आल्या आणि अशा ओट्यावर बसल्या आणि त्यातली एक बाई म्हटली, बाई काय करावं, माझ्या नवरा घरीच येत नाही, फोन आला की चालला, फोन आला की चालला. माझ्या ताईंनो तिचा नवरा पोलीस होता, तो कधी घरी येत असतो नाही, ड्युटी इज ब्युटी, बरोबर आहे का नाही? त्यातली एक म्हणे, माय दिवसातून एकदा तरी घरी येत असेल, माझा MITC ते सकाळी 8 वाजता गेला का रात्री 8 वाजता येतो, दिवसभर त्याचा चेहरा पान होत नाही. त्यातली एक कलाकाराची होती, ती म्हणे, माय तुमचे दोघांचे परवडले, निदान संध्याकाळी घरी तरी येतात, माझा गुढीपाडव्याला गेला का हनुमान जयंतीला येतो नारळ घेऊन, बरोबर आहे का नाही? कळला का तुम्हाला? सोपा सोपा प्रश्न सांगेल तुम्हाला. जर जीवन जगायचं असेल तर ह्या गोष्टी बघा. चौथी होती ना, ती चौथी होती, ती होती बेवड्याची. ती म्हणे, माय तुमचे तिघांचे परवडले, त्यांचे तर पाय देऊनच पाणी पिलं पाहिजे म्हणे, पण माझा सकाळी तुम्ही सांगा त्याला की आता दारू पिऊन येऊ नको, तरी संध्याकाळी डोलत येतो म्हणे. तुमचे निदान घरी येतात, गाडीनं असो, कशाने असो, मोटरसायकलने असो, माझं शोधायला जावं लागतं. ह्या गटारीत असेल का त्या गटारीत असेल, आणि मग चुकून जर त्याचा पाय निसटला आणि एखाद्या गटारीत तो पडला ना म्हणे, आणि एखादा डुक्कर त्याला चाटण्याकरता गेला तर हळूच म्हणतो, आली सुरेखा. सोपं नाही हो. या गप्पा मारतात म्हणजे साध्या गप्पा मारित नाही. ताईंनो त्या गप्पा मारून काही देव भेटणार नाही. मग देव भेटावा असं वाटत असेल ना, चांगल्या कार्याला टाळी, चांगल्या गोष्टीला प्रतिसाद दिला पाहिजे. आर तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, ऐका, सप्ताह करता दिलेली देणगी, चांगल्या कार्याला केलेली मदत, माय बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी अजिबात वाया जात नाही. हे वारकरी संप्रदायाचा सेवा. ज्याला ज्ञान पाहिजे ना त्यांनी सोपी गोष्ट अभ्यास करावा. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा. ऐका, ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा. ज्याला ज्ञान पाहिजे त्याने अभ्यास करावा. ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा. ज्याला पैसा पाहिजे त्याने उद्योगधंदा करावा. आणि ज्याला जीवनात समाधान पाहिजे त्याने कीर्तनात टाळी वाजवावी. ही ताकद आहे टाळीची. हो, आणि म्हणून जे योग्य असेल ते प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. महाराज म्हणले, हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. तुकोबराय महाराज म्हणले, आम्ही शेजार प्राप्त केला जगाच्या मला. काहीतरी प्रवास केला असेल, महाराज म्हणले केला ना, अभंगाच्या दुसऱ्याच्या.
देवाच्या प्रत्येकरता उपाय आहे, त्याच्या घराच्या दिशेने निघावं. ताईंनो, आनंद वाटला ना आयुष्यात तरी देवाला सांगा, दुःख वाटलं तरी देवाला सांगा. या जगाचा नियम आहे, जग रडून ऐकून घेतं आणि हसून लोकाला सांगतं. हा स्वभाव आहे जगाचा. म्हणून इमानदारी कोणाकडून अपेक्षा घ्यायची असेल इमानदारीची, तो फक्त जगाचा मालक आहे. बाकी दुसरं कोणी इमानदार राहील याची गॅरंटी नाही. म्हणून जीवन जगत असताना भगवंताला आपलंसं करा. त्याला आपलंसं करण्याकरता एकच आहे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. मग भजन केला का देव आपलासा होतो. करायचं का भजन? मग घ्या मग हातवरती सगळ्यांनी. वा, सगळ्यांनी घ्या बरं. खिडकीवाले, बाल्कनीवाले, खुर्च्यावाले, टोपीवाले, बिना टोपीवाले, घ्या बरं पटापटा. आणि ज्याने हात वर नाही घेतले ना त्याला बाजूच्या व्यक्तीची शपथ द्या. घ्या पटापटा हात वरती. वा वा वा, घेतले का? येऊ का आता चहा पिऊन? हा विठोबा रखुमाई, विठोबा